नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण हॉटेलमध्ये मिळतं तसं सांबार बनवणार आहोत। हे सांबार तुम्ही भातासोबत खाऊ शकता, इडलीसोबत खाऊ शकता, उत्तप्पासोबत खाऊ शकता किंवा मेदूवड्यासोबत खाऊ शकता। सगळ्यांसोबत हे एकदम अप्रतिम लागतं आणि हे बनवण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपण हे आज बनवणार आहोत आणि एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। सांबार बनवण्यासाठी मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। तर सर्वात पहिले अर्धी वाटी एवढी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाच्या डाळीमुळे सांबाराला छान असा दाटसरपणा येतो। तर आणि अर्धी वाटी एवढी मसूरची डाळ घेतलेली आहे। तुम्ही हवं तर यामध्ये फक्त तुरीची डाळ घेऊ शकता। आता या सगळ्या डाळी आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया। आपण या तीनही डाळी पातेल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये पाणी टाकायचे आणि आता या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे। आपण इथे डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढल्यात। आता या डाळी आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात। आपण इथे डाळी कुकरमध्ये टाकून घेतल्यात। आता यामध्ये पाणी घालायचे। तर मी 1.5 ग्लास एवढं पाणी घालत आहे। आपण पाणी घालून घेतले। आता यामध्ये पाव चमचा इतकी हळदी पावडर घालूया आणि थोडंसं मीठ घालायचे। आता कुकरचं झाकण लावायचे आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड देखील झालेला आहे। आता कुकरचं आपण झाकण काढून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता की डाळ एकदम मऊ अशी शिजलेली आहे। आता आपण ही डाळ घोटून घेऊयात। इथे आपण डाळ ही छान घोटून घेतलेल्या आहेत। आता एका पातेल्यामध्ये या ओतून घेऊयात। आपण डाळी या पातेल्यामध्ये ओतून घेतल्यात। आता याला फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवून घेतली। कढई चांगली गरम झाली आहे। आता त्यामध्ये 1 पळी इतकं तेल घालूया। आता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची। तेल चांगलं गरम झालंय। आता यामध्ये 1 चमचा इतकं मोहरी घालूया। मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा इतकं मेथीचे दाणे घालायचे, अर्धा चमचा इतकं जिरे घालायचे, तसेच पाव चमचा इतकं यामध्ये हिंग घालूया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। तर मी एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय आणि तो यामध्ये घातलाय। तसेच यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि कांदा गुलाबी रंग होईपर्यंत हे परतून घेऊयात। इथे आपला कांदा छान गुलाबी रंगावरती परतलेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया। तर एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी कापून घेतलाय आणि ते यामध्ये घातले। तसेच 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत व 1 सुकी लाल मिरची यामध्ये घातली। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घेऊयात। आता यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घालूया आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत हे देखील छान परतून घेऊयात। आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, 1 शेवग्याचे शेंगाचे कापलेले तुकडे घालूया आणि थोडेसे दुधी भोपळ्याचे तुकडे घालूयात। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण सांबार मसाला घालणार आहोत। तर मी 1 चमचा इतकं सांबार मसाला घातलाय आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मीठ घालायचे। तर मीठ देखील चवीपुरतं घातलंय आणि हे मिक्स करून घ्यायचे। मीठ थोडंसं बेताने घालायचे कारण आपण डाळी शिजवताना देखील मीठ घातलंय। आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचे। गरम पाणी छान मिक्स करून घेऊया। थोडीशी हळदी पावडर घालूया आणि ती देखील मिक्स करून घेऊया। आता यावरती झाकण ठेवायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती 15 मिनिटं हे शिजवून द्यायचे। 15 मिनिटं झालेले आहेत। आता यावरील झाकण काढून घेऊया आणि आता यातली भाज्या शिजल्या की नाही ते चेक करून पाहूया। तर तुम्ही पाहू शकता की आपला दुधी इथे 60 ते 70% शिजलेला आहे। यापेक्षा जास्त भाज्या शिजवल्या तर त्यांचा खूप गाळ होतो आणि ते खायला चांगलं लागत नाही, म्हणून भाज्या 70% शिजवून घ्यायचा। आता यामध्ये आपण जी शिजवून ठेवलेली डाळ आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि डाळ घालण्यापूर्वी ती चांगली ढवळून घ्यायची आहे। आता डाळ कढईमध्ये ओतून घेऊया आणि छान हे सगळं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत। तर मी 2-3 चिंचेचे बुटूक भिजवून त्याचा कोळ तयार करून घेतला आहे। आता हे सांबारमध्ये घालून घेऊया। चिंचेचा कोळ घातला म्हणजे यामध्ये गूळ घालणं तर आलंच। यामध्ये थोडेसे 1 ते 2 छोटे खडे गुळाचे यामध्ये घालायचे, यामुळे सांबारची टेस्ट एकदम छान लागते। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। तर सर्वात पहिले मी 1 चमचा इतकं लाल तिखट घातलंय। तसेच यामध्ये अर्धा चमचा इतकं मी धनेपूड घातली आहे आणि यामध्ये 1 मोठा चमचा भरून पुन्हा एकदा सांबार मसाला घालायचा आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा मीडियम फ्लेमवरती हे 10 मिनिटं शिजवून घेऊयात।
इथे 10 मिनटं झालेले आहेत आणि आपलं सांबर हे एकदम छान असं शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत, तर मी इथे पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता ही कोथिंबीर छान सांबरमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि अशा प्रकारे आपलं हे सांबर बनून तयार झालेलं आहे। चला तर आता हे सर्विंग प्लेटमध्ये खाण्यासाठी वाढून घेऊयात। अशा प्रकारे आपलं सांबर हे खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पाहू शकता की याचा रंग किती छान आहे, याचं टेक्स्चर हे एकदम भारी आहे आणि टेस्ट तर एकदम अफलातून लागते। तुम्ही हे इडलीसोबत खाऊ शकता, पांढऱ्या भातासोबत खाऊ शकता, मेदूवड्यासोबत खाऊ शकता किंवा उत्तप्प्यासोबत खाऊ शकता। सगळ्यांसोबत हे एकदम अप्रतिम लागतं, बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि याची टेस्ट हॉटेलमध्ये जसं सांबर लागतं त्याचप्रमाणे या सांबारची टेस्ट लागते। एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे, तुम्ही एकदा हे नक्की बनवून पहा, तुम्हालाही हे खूप आवडेल। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।